नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आज एका आंब्याच्या बागेमध्ये बसलेलो आहे आणि आपल्यासोबत हर्षल भाऊ आहेत. त्यांची ओळख मी पुढे करून देईलच तुम्हाला. तसा आंब्याचा सीझन आता पीकमध्ये आहे. जो हापूस 1800-2000पर्यंत डझनला जात होता तो 800-900पर्यंत आलेला आहे आणि तसा हंगाम 50% संपलेला आहे म्हटलं तरी चालत. तरीसुद्धा आंब्याबद्दल आपण बोलावं तसं मला अक्षय तृतीयेच्या दरम्यान हा व्हिडिओ टाकायचा होता, पण ऑफिसच्या कामामुळे मला जमलं नाही. परंतु आंब्याचा व्हिडिओ एका सीझनमध्ये एकदा तरी करावा आणि त्याच्यावर काहीतरी चर्चा करावी, जेणेकरून चर्चेमधून जरी सगळं तुमच्यापर्यंत आलं नाही तरी आपल्या ज्ञानाच्या शेतीच्या वेबसाईटला आपण भेट द्यावं. आपण जो आता व्हिडिओ करतो आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला एक लिंक असेल आणि लिंक ओपन केली की तुम्हाला तिथं आंब्याच्या पिकाबद्दल सविस्तर जगभरातली माहिती, कुठला घेतला जातो, कुठले वाण आहेत, आपण कुठले लावावं, किती अंतरावर लागवड करावी, ह्या सगळे बारकावे जे विविध कृषी विद्यापीठं, कृषी संशोधन केंद्र आणि तसेच प्रगतशील शेतकऱ्यांनी जे जे काय याच्याबद्दल अनुभवसिद्ध ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्हिडिओ करत असतो. व्हिडिओमध्ये सगळं काही कव्हर होत नाही. तर आज आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्यांची ओळख करून द्या. हर्षल भाऊ, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव हर्षल विठ्ठल कटके, मुक्काम पोस्ट विवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. हर्षलजी, भाऊ म्हणतात तुम्हाला प्रेमाने घरची. भाऊ, मग ही किती बाग आहे? आपण जे आता हे आंब्याच्या बागेत बसलेलो आहे, किती क्षेत्र आहे? हे जवळपास पाऊण एकर आहे. पाऊण एकर आहे. आणि किती झाडं बसलेत ह्या पाऊण एकरमध्ये? 500 झाडं. किती अंतरावर लागवड केली? 12x5. 12x5 केलं, म्हणजे ह्याला सघन लागवड म्हणू शकतो मित्रांनो आपण. कधी लागवड केली आपण? आता हे 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. मित्रांनो, आंब्याचा जर विचार केला तर भारत हा आंब्याचा मूळ देश म्हणला जातो, जिथं आंबा पहिल्यांदा आला किंवा त्याचं मूळ स्थान म्हणू शकतो. भारतामध्ये जवळपास जगाच्या 45% क्षेत्र भारताकडं आंब्याचं आहे. आणि आंब्याचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक आंब्याचं झाड हे वेगळं वाण गृहीत धरलं जातं. आता आपण केशर, हापूस पुढं येणार आहे त्याच्यावर, परंतु तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जेवढी आंब्याची झाडं असतात त्या प्रत्येकाची कोयची साईज, आंब्याची साईज, गोडी, त्याला असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे ते प्रत्येक वाण समजला जातो किंवा जात समजली जाते. आता आंब्याच्या बाबतीत आम्ही जगामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र आमच्याकडे आहे, परंतु उत्पादकतेचा जर विचार केला म्हणजे एकरी किंवा हेक्टरी आम्ही उत्पादन किती घेतो तर आपण केवळ 6.5 टन प्रति हेक्टर, म्हणजे 2.5 एकरामध्ये 6.5 टन आंबा घेतला जातो. जागतिक पातळीवर जगाची सरासरी जवळपास 30 मेट्रिक टन प्रति हेक्टर, म्हणजे 2.5 एकराला 30 टन आहे. आणि काही प्रगतशील शेतकरी जवळपास 40 टनापर्यंत आंब्याचं उत्पादन घेतात. म्हणजे ही डोळे उघडणारी आकडेवारी आहे. आज आम्ही काय करतो आहे, आंब्याचं क्षेत्र भरपूर आहे, आंबा काय आम्ही कुठेही लावला तरी येतो, बांधावरच्या आंब्याला कुणी फवारलं, कुणी खत दिलं, असल्या काहीतरी बंपक कल्पनेने आम्ही आंबे लावतो. वास्तविक पाहता कुठलीही फळबाग लागवड करायची असेल किंवा कुठलंही पीक घ्यायचं असेल तर त्याची शास्त्रोक्त माहिती घेऊन त्या पिकाकडं वळणं अपेक्षित आहे. आता ही जी उत्पादकता आहे एवढी कमी का आहे ह्याच्यावर आपण थोडं बोलूया. आपल्याकडे आंबा म्हणजे जसं मी बोललो की कुठे माळावर, बांधावर, नदीच्या ओढ्याच्या काठी येतो, मग मी रानात लावलं, त्याला खत पाणी दिलं तर यायलाच पाहिजे, हा एक गैरसमज आहे. वास्तविक पाहता आंबा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पिकाची सलग मोठ्या क्षेत्रावर लागवड करता त्यावेळेस त्याची फार काटेकोरपणे नियोजन करून लागवडीच्या पूर्वीपासूनचं नियोजन महत्त्वाचं असतं. तसं नाही केलं तर मग 2-4 वर्ष तसं आंबा तर हवामान बदलासाठी अत्यंत संवेदनशील आहे. मी तर म्हणतो द्राक्षापेक्षा आंबा पिकवणं सोपं नाही, परंतु लोक आज महाराष्ट्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड झाली आहे, परंतु बागा मात्र तुम्हाला फार किरकोळ दिसतात. सलग एकाच वयाच्या झाडाच्या व्यवस्थित वाढलेल्या आणि चांगले उत्पादन घेणारे शेतकरी आंबा बागायतदार हे 10%सुद्धा नाही. मग त्याचं कारणच काय तर हेक्टरी झाडाची संख्या कमी आहे. आता खूप लोक सघन किंवा घन पद्धतीवर लागवड करायला लागलीत, परंतु आंब्याची बाग सुरुवातीला तयार व्हायला जवळपास 3 ते 4 वर्ष लागतात, जेणेकरून तुम्ही लावलेली सगळी झाडं, कारण दरवर्षी ह्या आंब्याचं वैशिष्ट्य आहे की 10 ते 20% झाडं मरतात. बरोबर आहे का भाऊ? दरवर्षी तुम्हाला पहिले 3-4 वर्ष तर झाडंच लावावं लागतात. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की आंबा कोरडो पीक आहे किंवा हे सदाहरित आहे, ह्याला छाटणीची गरज नाही, पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं जात नाही, कीड रोगाची लोकांना माहिती नसती,
आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडीचं प्रमाण आहे आणि 8% जास्त चुनखडीचं प्रमाण असेल आणि अशा ठिकाणी जर आंबा लावला तर आंबा बाग सक्सेस होत नाही. वातावरणाचा बदलाचा परिणाम होतो. आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केशरची लागवड होती, जो की 15 मे नंतर सुरू होतो पावसाच्या तोंडावर, आणि मग बऱ्यापैकी भावपी कमी झालेले असते. त्यामुळं आंबा शेती तशी आपल्याकडची उत्पादकताही कमी आहे आणि शेतकऱ्याला परवडत नाही. तर असं एकंदर जर चित्र असेल तर मग आंब्याची लागवड करावी का नाही शेतकऱ्यांनी. आपण व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तर आपण ह्या प्रत्येक गोष्टी बारकावर बोलणार आहे मित्रांनो. तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, सगळ्यालाच पटलं असं नाही. ज्या शेतकऱ्याकडे कमी जमीन धारणा आहे, म्हणजे 2-2.5 एकर क्षेत्र आहे, त्यांनी आंब्याची बाग लावू नये. ज्याच्याकडे हलकी जमीन फार आहे किंवा फार भारी जमीन आहे, ह्या दोन्ही प्रकारची जमिनीमध्ये आंब्याची लागवड करू नये. ज्या ठिकाणी 8%पेक्षा चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये लागवड करू नये. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे त्यांनी लावू नये. किंवा जर तुमचं मत असेल की आंबा हा कुठेही येतो, बांधावर येतो, तर मग मी शेतात पण लावणार आणि त्याला काही तंत्र नसते, शास्त्र नसते, असं जर तुमचा समज असेल तर तुम्ही आंब्याची बाग लावू नका. किंवा तुम्ही एक छंद म्हणून कुठेतरी शहरात काहीतरी काम करताय आणि मग जमीन वहितेखाली ठेवायची, तर काहीतरी झाडं लावू, अशी जर तुमची मानसिकता असेल तर मी म्हणतो तुम्ही आंब्याची बाग लावू नये. तर अशी एकंदर परिस्थिती आंब्याच्या बाबतीत पार्श्वभूमी म्हणून प्रस्तावना म्हणून आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता तुम्ही ज्यावेळेस लागवड केली 4 वर्षापूर्वी, कुठल्या विद्यापीठला, कुठं संशोधन केंद्रावर भेट दिली का, काय मार्गदर्शन घेतलं होतं का कुणाचं? म्हणजे लावताना मी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लावली झाडं. कुठलं डॉक्टर? आता नाव माझ्या लक्षात नाही, ते वडिलांना माहिती आहे. बरं हां. पण त्यांच्या सल्ल्याने सुरुवात केली होती. बरं. कुणाच्या बागा पाहिल्या होत्या? हा, बागा बऱ्याच पाहिल्या, म्हणजे मित्रांच्या आहेत 2-4. बरं. त्यांचं बरं चाललंय? हो, मस्त. पैसे होत आहेत का? होत आहेत. शेवटी काय आहे, शेती करतो म्हणजे आपण व्यवसाय म्हणून करतो आणि त्याच्यातून 2 पैसे व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ह्यांनी तरी ठीक आहे 2-4 मित्राच्या बागा बघितल्या. खूप मंडळी काय करते, कुणीतरी रोपवाटिकाधारक म्हणजे नर्सरीवाला म्हणतो रोपं चांगली आहेत घेऊन जावा, कुणीतरी दारावर तुमच्याकडे येते 5-50 रोपं घेऊन लावता. मित्रांनो, कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही शेतीमध्ये नवीन करता, एखादं नवीन पीक निवडता, त्यावेळेस त्या पिकाची सविस्तर माहिती कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांच्याकडून तर घ्यायलाच पाहिजे. पण ती पीक लावलेले आजूबाजूला परिसरामध्ये कुठले शेतकरी आहेत का, मग 50, 100, 200 किलोमीटर, 500 किलोमीटरवर जाऊन त्या ज्या बागा बघायला पाहिजे, ती पीक बघायला पाहिजे, त्याचे बारकावे समजून घ्यायला पाहिजे, त्याचे बाजाराची परिस्थिती काय, कुठला वाण लावायला पाहिजे, कुठल्याला जास्त मागणी आहे, कुठला लवकर तयार होतो, कुठला जास्त कालावधी, हे सगळे बारकावे जर तुम्ही माहीत करून घेतले आणि जर त्या पिकाला गेले तरच ते एखादं पीक परवडू शकतो. आता मग तुम्ही बाग लावायचा विचार केला त्यावेळेस काय मातीचा नमुना तपासला वगैरे होता का? नमुना तपासला नाही तसा, पण डॉक्टरांना विचारलं की नाही का ह्या जागेत, ह्या मातीत उगवल का नाही व्यवस्थित. आता हा एक प्रकार खूप महाराष्ट्रामध्ये वाढायला लागलेला आहे. भाजीपाला असो किंवा कुठलेही फळपिकं असो, डॉक्टर मंडळी खूप सारं मार्गदर्शन करायला पुढे येतात. त्याची काय फी वगैरे ते पुढे सांगतीलच आपल्याला. काय त्यांची फी वगैरे असते का? हां. काय घेतात ते? वर्षाचे 10,000 होते. वर्षाचे 10,000. आणि किती दिवसांनी येतात? त्यांनी सांगितलं होतं महिन्यातले 2-3 फेरे होतात. येतात का पण ते? नाही, आत्ता नाही येत, आधी होते. बरं. मग त्यांचं काय दुकान वगैरे आहे का, काय डीलरशिप ही काय? नाही, त्यांचे काहीतरी BSc ॲग्री वगैरे झालेलं आहे. बरं. हां. मित्रांनो, हा प्रकार खूप वाढायला लागलेला आहे. मास्तर किंवा डॉक्टर म्हणतात त्यांना, गुरुजी म्हणतात काही भागात. ही मंडळी काही ठीक आहे, तुम्ही तर म्हटले BSc ॲग्री झाले म्हणजे काहीतरी त्याला तांत्रिक बेस. हां, आणि संशोधन केंद्र पण आहे बहुतेक त्यांचं. बरं. म्हणजे त्यांच्या बाबतीत वडिलांना जास्त माहिती आहे. याच्यामध्ये काय झालं आहे भाऊ, की ज्याला शेतीबद्दल काही माहिती नाही, ज्याची स्वतःची शेती नाही, ही मंडळी व्यवसाय म्हणून हे गुरुजी, मास्तर, डॉक्टर म्हणून करतात आणि यांचे स्वतःचे काही डॉक्टरचे स्वतःचे दुकान आहेत, म्हणजे कृषी सेवा केंद्र आहेत. किंवा काही लोक हे कृषी सेवा केंद्राशी संगनमत करून तुम्हाला काहीतरी लिहून देणार ही 4 अश्वदाना. वास्तविक पाहता आंब्यासारखं पीक ज्याचं मूळ स्थान आपलं आहे, आपण लहानापासून मोठं झालो आंब्याच्या झाडं बघून, थोडे जर बारकावे आपण शिकून घेतले तर काय अडचण, डॉक्टरची गरज वाटेल का तुम्हाला? नाही. तरी आपण लावतोय आणि मग वर्षाला 10,000 रुपये देतोय. बरं, ते तुमची काळजी करेल का त्याची स्वतःची काळजी करेल? कुणी? तुम्हाला काय वाटतं, आंब्याच्या बागेतून 2 पैसे जास्त व्हावे. बरोबर. त्याला काय वाटतं, माझा प्रॉडक्ट जास्त विकावा. साहजिक आहे ना, बरोबर. कारण ती त्याचा व्यवसाय पण आहे. मग हा सरासर विचार करून आपणच त्याच्या 2 गोष्टी बारकावे शिकलो तर, आणि फार काय अवघड नाही. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे,
ChatGPT आहे, आहे. AI आलंय, म्हणजे माहितीचं भांडार आहे किंवा माहितीचा धबधबा एवढा जोरात वाहतोय की तुम्ही कुठली गोष्ट 2 मिनिटात तुम्हाला कळू शकते. बरोबर. आता जसं म्हणलं याच्यावर आपल्याला अंडी दिसत आहेत मित्रांनो, तर ही जर प्लॅन्टिक्सला किंवा कुठल्या ॲपमध्ये टाकले तर ही कशाची अंडी आहेत, ह्याची आळी येईल का, पतंग कसला असतो, ह्याच्यावर काय फवारायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे मित्रांनो तुम्ही जर ठरवलं तांत्रिक शेती करायची, अभ्यासाची शेती करायची, ज्ञानाची शेती करायची असेल तर तुम्हाला 1000 पर्याय आहेत. फक्त तुमची मानसिकता पाहिजे की मी ही वाचून बघून लिहून मनन करून चिंतन करूनच त्या पिकाची माहिती घेऊन पुढं जाईल, एवढं मात्र लक्षात ठेवलं तर शेती परवडू शकते. आता ही जी आंब्याची झाडं आहेत ते किती अंतरावर लागवड केलेली आहे? 12x5 बरं. आणि कुठलं कलम लावलेलं आहे? केशर. आता हे 12x5च का लावली, काय त्याला कारण? घन लागवड करायची होती. हां. म्हणजे जास्त लावलं तर आपल्याला उत्पन्न कमी भेटेल, त्यामुळं म्हणजे जास्त अंतरावर लावले तर उत्पन्न कमी भेटतं, त्यामुळे घन लागवड केली. बरं मित्रांनो, तसं आंब्याला पूर्वी आम्ही 10x10 मीटर म्हणायचो, नंतर 5x5वर आलो, मग 4x2 किंवा 3x2. ह्यांची लागवडीचं 2 ओळीतलं अंतर बरोबर आहे, पण 5 जे आहे तिथं आणखीन 1 किंवा 2 फूट जर असतं म्हणजे 4x3 किंवा 4x2 6 फूट तरी मिनिमम 2 झाडातलं अंतर पाहिजे. याचा उद्देश काय? ही विद्यापीठ म्हणते की तुम्ही कमीत कमी एवढ्या अंतरावर लावा, कमीत कमी. तसं तर आम्ही म्हणतो 5x5, कारण आंबा 25 वर्ष जगल, बरोबर. मग 25 वर्षामध्ये ही झाडं कशी होतील? आपण 5 फुटाचं आताच बघितलं, आता तुम्हाला पहिल्या वर्षी दुसरं वर्ष असेल आंबेला दिसायला लागलेत, बरोबर. मागच्या वर्षी काय लागले होते? हा, ते घरावर ते खाण्या. आणि या वर्षी थोडं बरं आलंय. बरं आलं. म्हणजे अजून तुमचं प्रोडक्शन सुरू व्हायच्या आधी जर झाडं एकमेकाला मिळाली तर मग पुढं काय होणार? ते मोठे होणार जास्त. आणि मग कसं त्याला काय करणार तुम्ही? त्याला काय टेक्नॉलॉजी वापरणार? छाटणी केली ना आपण. छाटणी केली, बरोबर आहे. मित्रांनो कमीत कमी 4x3 किंवा 3x3 म्हणजे तुम्ही कुठलंही अंतर करू शकता. 12 फूट बाय 6 फूट हे अंतर मला तरी वाटतं घन लागवडीसाठी योग्य आहे. आणि जर तुम्हाला 3x2 लावायचं असेल म्हणजे 6x2वर 3x म्हणजे 9x6वर पण लावू शकता, मग पण तुम्हाला छाटणीला लक्ष द्यावं लागेल. कुठला वाण आहे हा? केशर. केशर. आता सुरुवातीला रोपं कुठून आणली? मग रोप आपण शिरोळवरून आणली. शिरूर एक खाजगी रोपवाटिकेतून आणली. केवढ्याला रोप बसलं? 100ला. 100ला. शासनाचा रेट किती आहे माहीत आहे का तुम्हाला? काहीतरी 70-60 60-65 रुपये आहे. मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला एखादी बाग लावायची, एखादं पीक घ्यायचं, त्यावेळेस कृषी विद्यापीठाची शिफारस कुठली आहे, कुठलं वाण घ्यावा याच्याबद्दल थोडी माहिती घेऊन जर केलं. आता केशर जर 100 रुपयाला ह्यांनी आणला असेल आणि जो तो मला 60 रुपये मिळत असेल तर लागवडीच्या वेळेस माझे 40 रुपये एका झाडाचे, 500 झाडाचे किती झाले? 20,000 रुपये झाले. मग खर्च वाचू शकतो, हा पण विचार करायला पाहिजे. शासकीय मान्य रोपवाटिकेमधून घ्यावी, शक्यतो कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठातून रोपं घ्यावी. खड्डे वगैरे सुरुवातीला लागवडीची पूर्वतयारी काय केली? मग JCB ने अशी चर काढली होती. ठीक आहे. हां, मग त्याच्यावरती खत वगैरे टाकून लागवड केली. बरं. मित्रांनो याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची ज्यावेळेस घन किंवा सघन, ही सघन लागवड म्हणतो आपण, सघन लागवडीमध्ये आपल्याला ज्या अंतरावर लागवड करायची, कारण 5 किंवा 6 फूट जर 2 झाडातलं अंतर असेल तर आपल्याला चरच काढावं लागतात. JCBने चर काढावेत. फार भारी जमीन असेल तर थोडं मुरुम मिक्स करावा आणि हलकी जमीन असेल तर थोडी काळी माती मिक्स करून चांगलं चर भरून घ्यावेत. जमिनीच्या वरती 1 फूट उंचीवर चर भरून घ्यावेत. त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रायकोडार्मा, PHB, KMB हे चांगलं करून लागवडीच्या अगोदर तुमच्या क्षेत्राचा ठिबक तज्ज्ञाकडून आराखडा तयार करून घ्यावा. त्या इंजिनियरला बोलवावं, किती अंतरावर लागवड आहे, किती झाडाची संख्या होईल, प्रेशर प्रत्येक ठिकाणी येईल का, एक तंत्रशुद्ध ठिबकचा आराखडा तयार करून लागवड करायला पाहिजे. तसंच केलं होतं आपण. बरोबर, तसंच. आता तुम्ही चांगलं केलं आहे याला. आता मग सुरुवातीला तुम्ही इतक्या कमी अंतरावर लागवड केल्यावर मग छाटणी बिटणीचं कसं तंत्र केलं? डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे छाटणी केली आम्ही पहिलं 2 वर्ष. हां. आणि आता स्वतः करतो आम्ही. बरं. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस छाटणी म्हणजे काय असते, झाडाचा आकार द्यायचा. बरोबर. कारण तुम्ही 2 ओळीत किती अंतर ठेवलं आणि 2 रोपातलं तेवढं तुमचं झाड बसलं पाहिजे बरोबर. आणि माल पण दिसला पाहिजे. मग जेवढं तुम्ही कमी अंतरावर लागवड कराल तेवढी तुम्हाला जास्त छाटणी करावं लागेल. बरोबर. आता याच्यामध्ये असं आहे की तुम्ही आता 2 रोपातला अंतर 5 फूट ठेवलं म्हणजे तुम्हाला इकडं किती 2.5 फूट, 2.5 फुटात 2 झाडं येणार म्हणजे 1.25 फूटच 2 झाडात अंतर राहिलं. बरोबर. एका बाजूला 1.25 फूट आणि एका बाजूला 1.25 फूट, इकडचं झाड पलीकडचं, बरोबर आहे का? बरोबर आहे. मग एवढ्या अंतरात झाड बसवायचं तर मग त्याला छाटणीसाठी
म्हणून माझं आवर्जून सांगणं असते की ज्यावेळेस तुम्ही कलम रोपं घेता मित्रांनो, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही घन किंवा सघन लागवड करता त्यावेळेस 1.5 फुटाच्या वरती झाडाचं रोप उंचीचं रोप नसावं. कारण तुम्हाला त्याची उंची आणि त्याला बाजूची वाढ नियंत्रित करायची ना. बरोबर आहे. आता हे हिथं कलमाचा जोड आहे आणि हा कलमाचा जोड तसा तर झाडाच्या म्हणजे जमिनीच्या पातळीच्या वरती अर्धा ते 1 फूट ठेवायला पाहिजे. कारण नाहीतर मग ह्याच्या खालचं गावरान आंबा फुटू शकतो. त्या सुरुवातीला ते आपल्याला छाटणीमध्ये काढावं लागतात. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा ह्याचा शेंडा हाणावा लागत होता. 1.5 फुटावर 2 फुटावर दुसऱ्या डाळीच्या तिथं शेंडा हाणायचा आणि मग इथून त्याला जी फुटली येतात त्या वाढवून घ्यायच्या. कारण काय आहे, आता आपला हा वाण आहे केशर. मग केशरला कमीत कमी 4 महिन्याची काडी असेल तर त्याला मोहर टाकते. हापूस असेल तर 8-9 महिन्याची काडी लागते. तोतापुरी असेल जो कलमी आंबा म्हणतो आपण साऊथला आहे, तर त्याच्या नवीन नवतीला सुद्धा मोहर येतो. मग तुम्हाला तुमची काडी तयार करायची काय आहे मित्रांनो, 1.5 फुटावर पहिल्यांदा सघन लागवडीमध्ये शेंडा मारावा. त्या शेंडा मारला त्याच्या खालच्या बाजूनं तुम्हाला 3-4 फांद्या येतात. त्यासुद्धा पुढं 1.5 फूट गेले की छाटणी करायला पाहिजे. त्याच्या उपफांद्या पुन्हा 1.5 फूट 1 फूट गेल्या की छाटणी करायला पाहिजे. म्हणजे पहिल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये 6 वेळा छाटणी व्हायला पाहिजे. आणि त्या प्रत्येक वेळेस आपल्याला जिथून छाटलं त्याच्या मागून 2 किंवा 3 काड्या ठेवायच्या. आतली काडी काढायची. कारण मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही छाटणी करता त्यावेळेस ज्या फांदीवर ज्या काडीवर सूर्यप्रकाश पडतो त्याच फांदीला मोहर निघतो. बरोबर. सावलीतल्या फांदीला फळधारणा होत नाही, झाड कुठलंही असू द्या. आणि एक ठराविक CN रेशो म्हणतो आपण किंवा त्याची गर्भ आणि नत्र रेशो असेल, ती काडी मॅच्युअर असेल तरच त्याच्यातनं मोहर निघतो. ही इतकं शास्त्र आहे आणि प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होत नाही. तरीसुद्धा आपण जाणीवपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे 60-65 काड्या 2 वर्षाच्या आत आपल्या झाडाला झाल्या पाहिजेत. इतकी ती छाटणी सघन लागवडीमध्ये वारंवार करावं लागते. 1.5 फूट झालं की त्याचा शेंडा मारायचा, त्याच्या खालून 3 फांद्या येतील. अडचण करते ती फांदी काढायची आणि जी बाहेरच्या बाजूला जाती ती ठेवायची, जी जमिनीला टिकती ती काढायची. अशा प्रकारे आपल्याला सेंटर ओपन म्हणतो आपण आणि ठेवून मधला भाग ओपन राहायला पाहिजे. पूर्ण सूर्यप्रकाश सकाळी 10-11 ते 4 वाजेचा सूर्यप्रकाश पूर्ण तुमच्या फांद्यावर आणि पानावर गेला तरच सूर्यप्रकाशाच्या मतीनं अन्न तयार होईल आणि तरच काडी पकू होईल. ही इतकं शास्त्र आहे. काय अवघड आहे का मी सांगतोय त्यात? नाही. आणि पटतंय समजतंय पण बऱ्यापैकी ह्यातली काही माहिती पण आहे. तरीसुद्धा आपली झाडं तुमची बरी आहेत. आता तुम्ही बाग थोडी आकाराला आणली पण तुम्हाला ही जी मोठी झाडं आहेत ही तुम्हाला आता माल गेला की तुम्हाला पहिल्यांदा ही जे सर आहेत आता ही दिसतंय बघा समोर, माल गेला की पहिले ती त्याच्यापासून एक अर्धा फूट मागं जाऊन छाटायचं प्रत्येक. किंवा आता जिथं मॅच्युअर काडी झाली, जिथं काडीचा रंग बदलला आहे ती काडी सगळी काढायची पुढची. रंग बदललेला सोपा सांगतो तुम्हाला. तरच तुम्हाला ह्या 5 फुटा 6 फुटामध्ये पुढच्या वर्षी सुद्धा फळधारणा होईल. एखाद्या वर्षी चांगली होईल, पुढच्या वर्षी काहीच माल निघणार नाही. असं तर आपल्याला चालणार नाही. वर्षभर खर्च करावा लागतो. बरं, तर हे छाटणीबद्दल आणि लागवडीबद्दल थोडं झालं. आता हे ज्यावेळेस तुम्ही ह्याला खताचं नियोजन कसं करता? खताचं नियोजन आताच पोटॅश आणि ग्रीन हार्वेस्ट वगैरे भरले. ग्रीन हार्वेस्ट काय आहे ते? निंबोळी पेंड आणि ते मिक्स. बरं, कुणी सांगितलं ते वापरायचं? ते आता मित्रांच्या पप्पांना विचारलं मित्राला. माझा मूळ मुद्दा असतो आपण कुणालाच नावं ठेवत नाही. जे त्याला व्यवसाय करू द्या. ह्याला शेणखत पाहिजे. शेणखत किती पाहिजे? आता आपलं हे झाड 4थं वर्ष आहे, ह्याला 10 ते 15 किलो शेणखत पाहिजे. 5व्या वर्षाच्या पुढं 15 किलोच्या. आता पुढच्या वर्षी तुम्हाला प्रत्येक झाडाला 15 किलो शेणखत. बरं, शेणखत द्यायचं कुठं किंवा रासायनिक खत कुठं द्यायचं? इथं सावली, इथं पडलं पाहिजे खत. सावलीच्या थोडंशा आतल्या बाजूला आणि असं गोल आळं करून द्या किंवा लॅटरला पॅरल द्या. मग त्याला 15 किलो शेणखत, त्याच्यानंतर 120 ग्रॅम नत्र म्हणजे जवळपास 250 ग्रॅम युरिया आणि 75 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम MOP. ही मी तुम्हाला वर्षिणी PDF आहे. ते कसं कन्वर्ट करायचं म्हणजे 10-26-26 सारखं अर्धा किलो खत कमीत कमी हे वर्षातून 3 वेळा द्यावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोहर फुटायच्या टायमाला एकदा द्यायचं अगोदर, ती पुढं कसं बहार धरताना मी सांगतो, पुन्हा वाढीच्या अवस्थेत 2दा द्यायचं. ज्या वेळेस नवीन नेवती निघते म्हणजे कधी निघते, जूनमध्ये निघते, ऑक्टोबरमध्ये निघते, जानेवारी, ह्या तिन्ही वेळेस आपल्याला अर्धा ते, आता ही तुमची झाडं फार जवळ आहेत म्हणून अर्धा किलो म्हणतो, तसं जर 5 बाय 5 मीटरवर लावलं तर आपण 2 किलोपर्यंत संयुक्त खत देऊ शकतो.
तर असं खत नियोजन करायला पाहिजे. खत हे सावलीच्या आतल्या बाजूला जिथं सावली संपती त्याच्या आत अर्धा फूट यायचं, असा उथळ चर घ्यायचा, म्हणजे ही थोडं सपाट करायचं, सगळीकडे पसरून आधी शेणखत टाकायचं, मग रासायनिक खत टाकायचं, थोडं त्याला कालवायचं आणि त्याच्यावर माती ढकलून द्यायची आणि त्याच्यावर ठिबक ठेवायचं. ह्याची मुळी इथं नाही, ह्याची मुळी इथं आहे, मग तिथंच खत आणि तिथंच पाणी द्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला खताचं नियोजन करतात. PDF मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या. आता ज्यावेळेस तुम्ही मोहर कधी निघतो ह्या झाडाला, आपल्या आंब्याच्या झाडाला, काय तुमचं आता डिसेंबर जानेवारीमध्ये निघतो. बरोबर मित्रांनो, ज्यावेळेस 15 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा सलग कमी तापमान असेल 6-7 दिवस, त्यानंतर झाडं मोहरतात. मग झाडं मोहरताना ज्या काडीमध्ये CN रेशो कर्बनत्राचं गुणोत्तर 3:2 आहे, अशी झाडाला अशाच त्या काडीला मोहर निघतो. मग त्यासाठी काय करावं लागतं, जूनमध्ये जी पालवी येते ती मॅच्युअर करून घ्यावं लागते. आता तुम्ही, मी काय म्हणलं, माल काढल्यानंतर ह्या काड्या काढा, सर काढा, पुन्हा थोडं मागं जावा, छाटा. त्यावेळेस जूनमध्ये माल जूनपर्यंत संपतो आपला. त्यानंतर जी काडी येईल ती चांगली वाढवून घ्यायची आणि त्यालाच पुढं 4 महिने 6 महिने डिसेंबरमध्ये होतात आणि त्याला मोहर निघल. मागच्या काडीला मोहर निघत नाही. आंब्यामध्ये तरी पर्टिक्युलरली, सीताफळामध्ये एखाद्या मोठ्या काडीला निघू शकतं फळ, पण याला निघत नाही. मग जूनमध्ये येणारी काडी मॅच्युअर करायची, त्यावेळेस व्यवस्थित छाटणी करायची, सेंटर ओपन ठेवायचा, सगळीकडे सूर्यप्रकाश गेला पाहिजे, हवा खिळती राहिली पाहिजे, म्हणजे आपोआप कीड रोगाचं सुद्धा प्रमाण कमी होतं. व्यवस्थित खत भरा, छाटणीकडे लक्ष द्या, तर तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा चांगल्यापैकी या बागेचे पैसे होऊ शकतात. तुम्ही ऑलरेडी झाडं चांगली आहेत तुमची, थोडं छाटणीकडे लक्ष द्यायची गरज आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना नवीन नव्हती निघती, त्यावेळेससुद्धा 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने, साधं कीटकनाशक, बुरशीनाशक, आपण तर ह्या PDF मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत, तर ते जर फवारलं तर तुमची नव्हती पण चांगली राहते आणि चांगली वाढ होती. आता मोहर निघायच्या अगोदरसुद्धा जर सप्टेंबरमध्ये 0.32 जर 5 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी फवारलं तर काडीमध्ये CN रेशो चांगला होतो. त्यानंतर झाडा मोहरण्यापूर्वी म्हणजे 15 नोव्हेंबरच्या आसपास जर 4% 13-0.45ची फवारणी केली तरीसुद्धा चांगला मोहर निघतो. हे बारकावे सगळे तुम्हाला दिलेले आहेत, मी दाखवतोयच तुम्हाला. आता त्याच्यानंतर मग ह्याच्यात काय आंतरपिकं वगैरे घेत होते का तुम्ही? हा, नवीन बाग लावला त्यावेळेस घेत होतो. आता सुद्धा घेऊ शकता. अच्छा. आता याच्यामध्ये तण नियंत्रण एक मोठी समस्या आहे. आता तुमच्याकडे 2 ह्याच्यातलं 12 फूट अंतर आहे म्हणले ना, तर आता अजून पण मोकळी जागा आहे. याच्यामध्ये काय करायला पाहिजे, ह्याची मशागत न करता ह्याच्यामध्ये तण वाढवून द्यायचं, कापायचं, पुढू जागेवर पुढू द्यायचं, तण वाढू द्यायचं, कापायचं, पुढू द्यायचं. हे 2-3 वेळा जर केलं तर रान झाकून राहते, जमिनीचं टेम्परेचर चांगलं मेंटेन राहते, म्हणजे जास्त तापत नाही, पाण्याची गरज कमी पडते. कारण ह्याची मुळी इथं नाही, फक्त ह्याची मुळी पुढं पण आहे, त्याला ओलावा पुढं गेला तर तिथं पण जाणार. जमीन झाकून राहील, ते जागेवर तण पडू द्या, ते कुजत राहील, त्याचं खत तयार होईल आणि ते जसं जसं कुजल तसं तुमच्या झाडालाही मिळेल. तुम्ही आता आंतरपीक घेत नाही तर तण वाढवा, तण कापा, जागेवर पडू द्या, त्याला काय हलवा जमिनीची करू नका, कुठलीही मशागत करू नका, मुळी तोडू नका आणि काहीच करू नका. अशा पद्धतीनं आपल्याला तण नियंत्रण सुरुवातीला. आणि ही जी बाजू आहे आतली ती शक्यतो खुरपून घ्यायची. आता हे हराळी लावाळ आहे तर त्याला तुम्ही झाडावर उडणार नाही असं ग्लायपोसेट राऊंडअप म्हणतो आपण, ते सुद्धा मारू शकता, पॅराकटसुद्धा मारू शकता, ग्रामोक्झोन ज्याला म्हणतो. त्या पद्धतीनं आपल्याला ह्या बागेचं तण नियंत्रण किंवा आंतरपीक घ्यायचं तर सुरुवातीला आंतरपीक जरूर घ्यावी, ज्यामुळे जमिनीची मशागत होती, पाणी मिळतं, झाडं चांगली वाढतात आणि जमीनची प्रत सुधारायला मदत होती. तुम्ही जेवढी तणं कापून गाडाल तेवढं तुमच्या आंब्याच्या बागेचं पुढचं खताची गरज कमी कमी करत जाणार. अच्छा. फक्त एक ग्रास कटर घेऊन, बरं क्षेत्र कमी असते, आता महाराष्ट्रामध्ये विचार केला 2-2.5 एकरवाले शेतकरी आहेत, लावताना आपण एखादी एकर बाग लावतो, दिवसातनं किती खेळत मिळत केलं ते 1 एकरमध्ये आरामशीर एक माणूस करू शकतो. सकाळी तास 1.5 तास, संध्याकाळी तास 1.5 तास, आज नाही झालं उद्या. अशा पद्धतीनं आपल्याला. मग आता ह्याला कीड रोग जे येतात ह्याच्यावर काय नियंत्रण करता का? नवतीचं संरक्षण मी बोललो आपण. फवारणी असते ना सारखी, काय करता, काय घेता? समजा फुटीला कीड लागली तर त्याच्यावरती हमला वगैरे असतो. बरं बरं बरं. हां. त्याच्यानंतर बुरशी झाली त्याच्यावरती औषधं मारतो. आता मोहराचे संरक्षणासाठी काय, मोहर आल्यानंतर काय फवारलं होतं का? हो, फवारलं होतं ना. मित्रांनो, याच्यामध्ये तुडतुडे पावसाळ्यामध्ये फार त्रास देतात. त्याच्यानंतर फुलकिडे येतात, फुलं म्हणजे ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस, मग मावा असतो. ह्याची एक मूळ अजून एक फळमाशी म्हणून सुद्धा ज्यावेळेस फळं तयार होतात त्यावेळेस फळमाशी पण येते. त्यानंतर ह्याला भिरूड लागतो मुख्य खोडाला, ज्याला आपण स्टेम बोरर म्हणतो.
त्यानंतर शेंडा फोकणाऱ्या अळीसुद्धा बऱ्याच ठिकाणी जिथं आर्द्रता जास्त आहे अशा ठिकाणी येते. आणि मग करपा, बुरी आणि जीवाणूजन्य करपा ह्या कीड आणि रोगाबद्दल लक्ष ठेवावं लागतं. आपल्या PDF मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ करण्याचा उद्देश फक्त बरीच मंडळी मला म्हणतात की तुम्ही समोरच्या शेतकऱ्याला बोलूच देत नाही. तुमचं तर ऐकतोच आम्ही, पण आपला उद्देश असतो की तुम्हाला निरुत्तर करायचा नसतो. जास्तीत जास्त गोष्टी सांगायला पाहिजेत. जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला बोलावं लागतं. तुम्ही जर जास्त बोलणार असलं तर आम्हाला बोलायचीच गरज नाही. बरोबर. तुम्ही जर व्यवस्थित, आणि मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा विचारतो, मर वगैरे होऊ नये म्हणून एकदा काय करा, यावर्षी पावसाळ्यामध्ये ठिबक तर आहे आपल्याकडे, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, सुडोमोनोस आणि मॅट्रायझर हे 4 घटक असलेला कन्सोर्शियम मिळतो. एक चांगला उत्पादक बघा, जमिनीतून 1-2 वेळा द्या. एखादा पावसाळ्यात एखाद्या एकरला 1 लिटर, म्हणजे हे 4 घटक 4 लिटर द्यायचे. फक्त ते सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत, बुरशी आहेत, त्यांना वाढण्यासाठी पाणी पाहिजे आणि खाद्य पाहिजे. खाद्य काय म्हणजे काळी कचरा, जे की आपण गवत कापून जागेवर टाकणार आहे. पुन्हा त्याला आयुष्यभर काही द्यायची गरज नाही, जमिनीमधून त्याला कुठलाही रोग होत नाही. आता ज्यावेळेस आपल्याकडं मोहर येतो, मोहराचं संरक्षण करायचं, त्याच्यामध्ये तुडतुडा सगळ्यात जास्त येतो आणि भुरी येतो. मग त्यासाठी आपल्याला मोहराचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं एक शेड्यूल आहे. मोहर निघायच्या अगोदर 15 दिवस, दर 15 दिवसाला 4 फवारण्या करणं अपेक्षित आहे किंवा 5 फवारण्या अपेक्षित आहे. त्या सगळ्या मी काही इथं सांगत नाही, परंतु टप्प्याटप्प्याने त्या शेड्यूल बघावं. PDF आहे. साधी औषधं आहेत त्याच्यासुद्धा, गंधक आहे, बाविस्टीन आहे, हेक्झाकोनाझोल म्हणजे कॉन्टाप आहे. हे जरी औषधं मारली तरी मोहराचं आणि तुडतुड्याचं, मग तुडतुड्यासाठी कॉन्फिडर आहे, ॲसिडमाप्रिड आहे, त्याच्यानंतर थायोमिथॉक्झाम एक चांगला आहे ज्याला ॲक्ट्रा म्हणतात. हे 3-4 औषधंच आंब्याच्या बागेमध्ये जरी वापरली आलटून पालटून, सुरुवातीला स्वस्त पर्याय, शेवटी जाताना महाग पर्याय, जसं फळ मोठं होईल तसं किंवा सेटिंग होईल तसं. आणि पाणी मात्र पावसाळ्यात संपल्यानंतर आंब्याच्या बागेला जनरली पाणी देऊ नये. काडी एकदा मॅच्युअर झाली, तिला थंडीत आराम करू द्या, बागेला विश्रांती द्या. विश्रांती दिली, कार्बन CN रेशो चांगला असेल तर आपोआप चांगली बाग फुटती. बाग फुटायच्या अगोदरपासून 15 दिवसापासून त्याचं नियोजन करा. पुढं 4-5 फवारण्या घ्या, चांगलं उत्पादन येईल आणि तेही कमी खर्चामध्ये. आणि कुठल्याही मास्तरला न विचारता इथून पुढं भाऊ तुम्ही स्वतः मास्तर व्हा कुठल्याही. आणि तुम्ही हे जरी वाचलं, एकदा तुमच्या लक्षात आलं की तंत्र काय, शास्त्र काय, तुम्ही 4 जणांचे मास्तर होऊ शकता. बरोबर. आणि काय अवघड आहे का? तुम्हाला वाटतंय का अवघड आहे? नाही, आता AI एवढं डेव्हलप झाले, त्यामुळं मला जर इथं काही असा रोग वगैरे काही दिसला तर मी ChatGPTला सर्च करतो, जेमिनायला सर्च करतो, बरोबर ह्याच्यावरती काय पर्याय आहे, बरोबर, किंवा आता आमच्या झाडांची परिस्थिती अशी आहे, आता काय केलं पाहिजे, कुठली फवारणी केली पाहिजे, म्हणजे ती अजून 4 जणांना विचारतोच, पण आधी ChatGPTचा आधार घेतो. बिलकुल बिलकुल. आणि एक लक्षात ठेवायचं की तुम्ही 100 जणांना विचारा बी आणि माहिती घ्या, फक्त त्यातला सगळ्यात चांगला पर्याय कुठला, कमी खर्चाचा कुठला, कमी खर्च, आणि ऐकायचं कुणायचं, ज्याला काय विकायचं आहे. माझं एक तत्त्व असतं आहे की मी प्रत्येकाला सांगताना सांगत असतो, एखादा तुमच्याकडे काय विक्रीला आणणार असेल त्याचं खरं मानू नका, त्याचं ऐकून घ्या, समजून घ्या. तो काय 100% खोटंच सांगतोय असं नाही म्हणणं आपलं, पण ती त्याचा फायदा बघणार, मी माझा फायदा बघणार. 4 जणांचं ऐकायचं, करायचं मात्र ChatGPTला विचारून, PDF वाचून, कृषी विद्यापीठ काय म्हणते, कृषी तंत्रज्ञान KVK काय म्हणते, यावर्षी थोडं फिरून या. म्हणजे आपल्या फायद्याचं काय ते केलं पाहिजे. तर मित्रांनो, एवढंच सांगायचं होतं. शेवटी यांची 4थं वर्ष बागच आहे. पहिल्यांदाच बऱ्यापैकी फळ सेट झालेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलंच आहे. काय अंदाज आहे किती फळं निघतील? आता झालं काय होतं, मोहर बऱ्याच झाडांना लागला होता आणि चांगला लागला होता. यावर्षी चांगली फुटली होती, पण वातावरणाच्या बदलामुळे मोहर पण गळाला आणि माल पण बऱ्यापैकी गळाला. तुम्हाला वाटतंय का मी जी आता PDF दाखवलं तुम्हाला, ह्याचा काय फायदा होईल का लोकांना? होईल ना, 100% होईल. म्हणजे प्रॉपर जर वाचलं सगळं आणि त्याप्रमाणे केलं तर नक्कीच होईल. आपला उद्देशच तो आहे की व्हिडिओमध्ये सगळं होत नाही. बरोबर. व्हिडिओच्या खालचं PDF बघावं, डाउनलोड करावं, प्रिंट करावं. मी जी 2-4 पिकं आहेत त्याची मी प्रिंट उशाला ठेवावी, कायमस्वरूपी बघावी. आणि नुसतं एवढंच नाही, ह्याच्याकडं आणखीन सखोल जावा ना. भुरीवर मी तुम्हाला 4 ओळी दिलेत, तुम्ही आंब्याची भुरी, आंब्याची भुरी, आंब्याची भुरी असं सर्च करत जावा ना. मग त्याला वातावरण कुठलं पाहिजे, व टेम्परेचर किती असल्यावर येते जास्त भुरी, तुडतुडा कधी वाढतो,
हे प्रत्येक पिकाच्या महत्त्वाच्या शत्रू किंवा माझ्या पिकला खत कुठलं द्यायला पाहिजे, कुठे द्यायला पाहिजे, हे बारकावे जर मी समजून घेतलं तर शेती परवडेल का? परवडेल ना, नक्कीच कमी खर्चाची होईल का? नक्कीच. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर शेती केली तर नक्कीच फायद्याची आहे. बरोबर. असं मग आपला माझं तरी उद्देशच तो आहे. बरोबर. आता किती माल निघाली यावर्षी? म्हणजे अंदाज तरी आता 1000 किलो प्लस तरी निघालं पाहिजे, म्हणजे 1 टनापेक्षा जास्त. 1 टनापेक्षा जास्त. ॲक्च्युली तिसऱ्याच वर्षी जर छाटणीपासून तुम्ही लक्ष दिलं असतं आणि तंत्र जर धरून घेतलं तर तिसऱ्याच वर्षी आपल्याकडे असे शेतकरी 3-3.5 टन माल काढतात तिसऱ्या वर्षी. तिसऱ्या वर्षी. चौथ्या वर्षी 5 टन. हम्म. ह्या एकरी म्हणतो मी. हां हां. ती बी किती 12 बाय म्हणजे 6 फूट, 12 बाय 6 फुटावरच्या बागेला तिसऱ्या वर्षी 5 वर्षी 5 टनापर्यंत माल निघतो. एवढं ह्या केशरमध्ये सुद्धा पोटेन्शियल आहे. आहे. आता एक करा, हम्म. तुमचं जेवढं माल होईल तेवढं घरी पिकवा आणि आपण इतर रस्त्यावर हायवेवर विका. दरवर्षी तेच करतो. आपले गावरान पण बरेच झाड आहेत ना, हां. त्यामुळे तिथंच खपतात सगळे. कसं मागच्या वर्षी काय विकलं होतं का केशर? हां, आपलं पटात एक छोटा बाग आहे, हम्म. 10 एक झाड समोर. आहेत. हां हां. हां. एक 100-120 रुपये किलो विकतो. आता हा 150च्या आत विकायचा नाही, हम्म. कारण याच्यात फवारणीमध्ये तुम्ही नियंत्रण केलेलं आहे. बऱ्यापैकी हा रेसिड्यू फ्री माल आहे. आहे. तुम्ही विषमुक्त म्हणून सुद्धा विकू शकता बरोबर आहे. आणि स्वतः विक्री केलं तर मध्यस्थाची साखळी कमी होऊन 150 रुपये किलोच्या आत विकायचा नाही. म्हणजे 150 रुपये म्हणलं तर आपल्याला 1 टनच माल धरला, 1.5 लाख रुपये होतील. खर्च किती झाला? खर्च आता हा झालाय तसा बऱ्यापैकी. किती? 40-50? हां, 30-35 हजार रुपये झाला. म्हणजे 40-50 हजार मग एखादा लाख रुपये राहतात की तरी सुद्धा हां, राहतात. पण तुम्ही स्वतः विक्री करताय म्हणून, स्वतः विक्री करतो म्हणून. नाहीतर काय राहील का? मार्केटला मार्केट गेल्यावरती राहणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला. मित्रांनो, शेतीमध्ये प्रत्येक पिकावर बोलण्यासारखं खूप असतं. तुम्हाला काय वाटतं, आम्ही जे प्रयत्न करतोय ज्ञाना शेतीचा, ह्याचा काही लोकांना उपयोग होईल का? होईल ना, नक्कीच होईल. म्हणजे लोकांनी खरंच काहीतरी प्रत्येक म्हणजे व्हिडिओतून किंवा PDF मधून काहीतरी घेतलं पाहिजे. भाऊ हर्षल भाऊ, तुम्ही वेळ दिला. तसं वडिलाशीच बोलायचं होतं मला, पण वडिलांना काम निघालं आणि तुम्ही स्वतः करताय. मला तर तरुणाशी जेवढं जास्त चर्चा करेल तेवढं बरं वाटतं. ज्ञाना शेतीचा किंवा ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून दुसऱ्यावर विसंबून न राहता सदवियोग बुद्धीचा वापर करून शास्त्राची कास धरून जर शेती केली तर परवडू शकते, नाहीतर शेतीचं काय खरं नाही. मित्रांनो, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञाना शेती वतीने मी तुमचा धन्यवाद मानतो. नमस्कार.